नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आता सरकारतर्फे वाळू व रेती दिली जाणार आहे आणि या संदर्भातील 14 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे। येथे वाळूचे जे काही दर आहेत ते आता निश्चित करण्यात आलेले आहे आणि काही लाभार्थ्यांना मोफत वाळू सुद्धा दिली जाणार आहे। याची तुम्ही ऑनलाइन बुकिंग सुद्धा करू शकता। आता काय आहे हा निर्णय, कुणाला मोफत वाळू मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण बघा व आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, हा 14 फेब्रुवारी 2024 चा मंत्रिमंडळ निर्णय आहे। वाळू व रेती पुरवण्यासाठी सर्वकष सुधारित रेती धोरण, ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्याबाबतचा हा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आहे। आता यामध्ये काय काय दिलेले आहे ते आपण बघूया। अनधिकृत उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरवण्याबाबत सर्वकष सुधारित रेती धोरणास मंत्रिमंडळात मान्यता दिलेली आहे। ना नफा ना तोटा या तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार आहे। वाळूचे उत्खननानंतर वाळूची डेपो पर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया करण्यात येणार आहे। यासाठी किती दर निश्चित केलेले आहेत ते आपण बघूया। मुंबई महानगर प्रदेशासाठी 1200 रुपये प्रति ब्रास म्हणजे 267 रुपये प्रति मेट्रिक टन व मुंबई महानगर प्रदेश वगळून इतर क्षेत्राकरता 600 रुपये प्रति ब्रास म्हणजे 133 रुपये प्रति टन इतकी स्वामित्व धनाची रक्कम असेल। आता यामध्ये कोणाला मोफत वाळू मिळणार आहे ते आपण इथे बघूया। शासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास म्हणजेच 22.50 मेट्रिक टन पर्यंत विनामूल्य वाळू देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, तो आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।